नमस्कार. उलन मॅट रांगोळी तर तुम्हाला बनवायची आहे, पण डिझाईन अजिबात येत नाही, तर करायचं काय? अशा वेळी तुम्हाला बाजारपेठेमध्येही त्याचे रेखाटन भेटतच असतं. ते तुम्ही आणून डिझाईन त्यावरती आपला कार्बन ठेवून रेखाटून ती डिझाईन बनवू शकता. पण त्याच्याही पेक्षा सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार. घरच्या वस्तू वापरून तुम्ही छानशी अशी डिझाईन बनवू शकता. तर त्या घरच्या वस्तू कोणत्या? तर त्यासाठी एक पट्टी लागणार आहे, पेन्सिल, एका छोट्या डब्याचं टोपण, त्यानंतर हा जो आहे हा टेप आणि एक कागद, त्यावरती मी पानाचा आकार दिलेला आहे. असा तुम्हाला पानाचा आकार द्यायचा आहे. किती छान पानाचा आकार आहे बघा. कारण हा पानाचा आकार आपल्याला सगळे जे आपण डिझाईनमध्ये फुलं बनवणार आहोत तर प्रत्येक फुलाला असं एकच आकार येईल, डिझाईन बदलणार नाही. बरं, ज्याच्यावरती तुम्हाला डिझाईन बनवायचे आहे म्हणजे फ्लॅक्स समजा, कॅनव्हास किंवा रेक्झिन, ते घ्यायचं. त्याचं पूर्ण मी माप घेतलेलं आहे 40 इंच, कारण माझा उंबरठा आहे 40 इंचाचा आणि 4 भाग केले म्हणजे 10चे 4 भाग केले, त्याचा मध्य घेतला तो म्हणजे 5. प्रत्येक 10च्या भाग फुलाचा मध्य येईल 5. त्या 5 इंचाचं घेतल्यानंतर 1 इंचाची अशी छोटीशी जागा सोडून घेतली. तिथं मला कोणतीच डिझाईन काढायची नाही. त्यानंतर जो पुढचा भाग आहे तो आहे 3 इंचाचा. इथं तुम्हाला पानाच्या वरती एक रेष दिसेल, तिथं 3 इंचाचा भाग आहे आणि त्या 3 इंचामध्येच मी असे पानं हा आकार ठेवून घेतला, जेणेकरून पानं व्यवस्थित त्याच आकाराची येतील. दोन्हीकडे एकसारखीच पानं आल्यामुळे आणि त्या 3 इंचातच मला पानं बसवायची होती आणि उरलेला जो भाग आहे तो म्हणजे 7 इंचाचा आहे. म्हणजेच या पट्टीची लांबी झाली 40 इंच आणि उंची झाले 7 इंच. तुमच्या लक्षात आलंच असेल, त्या 7 इंचाच्या उंचीमध्ये मी छोट्या डब्याचं टोपण घेतलं होतं, ते बरोबर मध्ये ठेवून घेतलं आणि छानसा गोल काढून घेतला आणि तेच टोपण वापरून फुलांच्या पाकळ्या काढण्यासाठी अशा प्रकारच्या मध्य असं काढून त्रिकोण काढून घेतला आणि त्याच्यावरती तेच डब्याचं टोपण ठेवून छानसा असा फुलाचा आकार काढून दिला. अगदी घरच्याच वस्तू वापरून छान अशी डिझाईन तयार झाली आहे. तुम्हाला डिझाईन येत नसेल तर अशा प्रकारच्या डिझाईन काढण्याचा प्रयत्न करा, कारण स्वतः काढलेली डिझाईन वापरणं खूप आनंद होतो मनाला आणि आपल्याला डिझाईनचाही सराव होऊन जातो. यातूनच तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनही काढू शकता. म्हणूनच स्वतः डिझाईन करा आणि स्वतः ते आखत राहा, कारण हे पेन्सिलने काढल्यामुळे चुकली डिझाईन तरी आपण खोड रबरच्या साहाय्याने पुसू शकतो. आता याला मी उलन चिकटवून घेणार आहे. पानांसाठी हिरवा कलर आणि फुलांसाठी अजून मी ठरवलं नाही, गुलाबी किंवा केशरी कलर देईन. तर ते आपण पाहूच कशा प्रकारे ही पट्टी तयार झाल्यानंतर दिसणार आहे ते. आखून घेतलेल्या डिझाईनवरती लाल, पिवळा, हिरवा आणि जांभळा कलर भरून घेतला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर भरू शकता. त्यानंतर अशा प्रकारची ही डिझाईन तयार झाली. एकसारखीच फुलं तयार झाल्या कारणानं डिझाईन अधिकच रेखीव दिसते. यासारख्या तुम्हाला आणखीन डिझाईन हव्या असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. अजून कोणत्या डिझाईन हव्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी घरगुती पद्धतीने कशा बनवायच्या हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन.